आता सत्सद्विवेक म्हणजे काय, चांगलं काय आणि वाईट काय यातला फरक मला माहीत असणं, बरोबर. आणि जे चांगलं आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये करणं आणि जे वाईट आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये न करणं, त्यानेच सत्सद्विवेक. आणि पैसा सर्व काही नसतो अशी म्हणणारी दोनच प्रकारची माणसं असतात. एक ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे आणि दुसरे ज्यांच्याकडे पैसे कमवण्याची हिंमत नाही. 2223 किलोमीटरचा प्रवास 24 ते 25 दिवसांमध्ये रोज 60 ते 70 किलोमीटरची घोडदौड करत यायचं आणि आपल्या राजगडावर अगदी सुखरूप परतायचं. तुम्ही यावरून विचार करा हे काय वेळ असू शकतं. त्यांच्याकडून जास्तीत जास्त पैसा लुबाडून जर मी पैसे कमवत असेल तर ते जास्त काळ टिकणारं नाही. म्हणून हा सत्सद्विवेक ही चौथी गोष्ट आहे जी आपल्या स्वप्नात असली पाहिजे. आणि पाचवी आणि सगळ्यात शेवटची गोष्ट आहे, त्याला पाचवं ठेवतोय पण ती महत्वाची गोष्ट आहे. पण जसंही मी माझं स्वप्न घेऊन चाललोय की मला माझं प्रोडक्शन मोठं करायचंय, प्रोडक्शन माझं राष्ट्रीय पातळीवर, आता तर राज्यस्तरीयवर ते काम करतच आहे, ते पुढे जाऊन राष्ट्रीय पातळीवर काम करायचं आणि नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रोडक्शनला घेऊन जायचं आहे. तशी अनेकांची स्वप्न असतील. आणि आपण शिवाजी महाराजांच्या बाबतीत पाहिलं तर महाराजांचं स्वप्न होतं स्वराज्य उभं करायचं. तसंच आज अनेक उद्योजकांचं स्वप्न आहे की त्यांनी त्यांच्या उद्योजकांमध्ये खूप मोठी उडी मारावी, त्यांनी खूप काही करावं. अनेक नोकरदारांचं सुद्धा स्वप्न आहे की त्यांनी त्यांच्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळवावं. असे अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे. प्रत्येक या जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचं स्वप्न आहे की त्यांनी आयुष्यात काहीतरी करावं. बरोबर. तर याबद्दल तुम्ही काय सांगणार की महाराजांचा आदर्श घेऊन आपण स्वप्न कशी पाहिली पाहिजे? बरोबर, नक्कीच अनिकेत, खूप चांगला प्रश्न आहे. कारण मला असं वाटतं कोणत्याही गोष्टींची सुरुवात ही स्वप्नांपासूनच होते. आणि महाराजांचं स्वप्न जर स्वराज्य असेल तर हे स्वराज्य कोणत्या गोष्टींवर आधारलेलं होतं, ज्याचं विश्लेषण केल्यावर मला असं कळलं की 5 गोष्टींचा विचार महाराजांनी त्यावेळेला केलेला आहे. आणि मला असं वाटतं या 5 गोष्टींचा विचार आपणही आपल्या उद्योगांमध्ये केला पाहिजे. तर या 5 गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी जे स्वप्न बघतोय ते इतरांची गरज आहे का. बऱ्याचदा असं होतं की मला एखाद्या गोष्टीची खूप आवड आहे म्हणूनच मी तेच स्वप्न बनवू का, मी त्याच्यामध्येच आयुष्यात करिअर करू का, मी तोच उद्योग करू का किंवा त्याच नोकरीमध्ये जाऊ का. पण तुम्ही जे स्वप्न बघताय ते इतरांची गरज आहे का, सामान्य जनतेची गरज आहे का, याचाही आपण विचार केला पाहिजे. जसं महाराजांनी जेव्हा स्वप्न पाहिलं स्वराज्य हे जर स्वप्न आपण बघितलं तर ते स्वराज्य ही एकट्या महाराजांची गरज नव्हती, ती सगळ्या जनतेची गरज होती, त्यावेळेच्या लोकांची गरज होती. आणि ती गरज महाराजांनी ओळखली. म्हणून तर महाराज म्हणायचे की हे राज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा, हे राज्य व्हावं ही त्याची इच्छा आहे, मी फक्त एक माध्यम आहे. आणि हे राज्य माझ्या एकट्याचं नसून हे तुमच्या सगळ्यांचं आहे. हे राज्य व्हावं, हे वाढावं आणि ते टिकावं ही आपल्या सगळ्यांची गरज आहे. म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक उद्योजक म्हणून जर मला बघायचं आहे तर मी जे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस घेऊन किंवा जी उद्योगाची कल्पना घेऊन मी उतरतोय ती लोकांची गरज आहे का आणि ती पुढची कित्येक वर्ष टिकणार आहे का, ती गरज राहणार आहे का, हे सगळ्यात पहिलं येतं. दुसरी गोष्ट, मी जो काही करिअर निवडतोय, मी उद्योग किंवा नोकरी जे काही असेल त्यामध्ये माझी बुद्धिमत्ता मॅक्झिमम लेवलला यूज होणार आहे का. मी जसं महाराजांचा विचार केला तर त्यांनी त्यांची राज्य करण्याची पद्धती असो, त्यांच्या युद्धनीती असोत, रणनीती असोत, त्यांची उद्योग करण्याची पद्धत असो, प्रत्येक गोष्टीमध्ये महाराजांनी जी बुद्धिमत्ता वापरली, मी त्याला आता काय म्हणावं, म्हणजे त्यांनी प्रत्येक ठिकाणी म्हणजे अफजल खान प्रकरण असेल, शाहिस्ता खान प्रकरण असेल, इव्हन आग्र्यातून निसटणं असेल, मग मी जे करिअर निवडतोय त्यामध्ये माझी बुद्धिमत्ता उच्च पातळीवर वापरली जाणार आहे का, की मला जे समोरच्याने दिलंय, जे समोरच्याने सांगितलंय तेच मला फॉलो करायचंय आणि आयुष्यभर त्याच पद्धतीने चालायचंय. असं असेल तर ते करिअर, त्या करिअरमध्ये मजा नाही. त्यामुळे तुम्ही जो उद्योग किंवा जे काही करिअर निवडाल त्यामध्ये तुमची बुद्धिमत्ता उच्च पातळीला वापरली गेली पाहिजे. हे झाली दुसरी गोष्ट, म्हणजे एक तर पहिली गरज बघितली आपण आणि दुसरी बुद्धिमत्ता. तिसरी गोष्ट असते पॅशन, वेड. म्हणजे मी जे करिअर निवडतोय त्या करिअरचं मला खरंच वेड आहे का, म्हणजे मी दिवस रात्र एक करून ती गोष्ट करायला तयार आहे का, मी कधीच ती गोष्ट करताना थकणार नाही, मी नेहमी एनर्जेटिक असणार ती गोष्ट करायला. मग तुम्ही महाराजांचा विचार करा ना की त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी जेव्हा सुरुवात केली स्वराज्य स्थापन करण्याची, तिथपासून अगदी ते मृत्यूशय्येवर असेपर्यंत त्यांचं आयुष्य हे धावपळीचं राहिलेलं आहे, दगदगीचं राहिलंय. असंच काही सरळ त्यांच्या समोर असं वाढलेलं नव्हतं की ते आपल्याला मिळवत जायचंय.
प्रचंड कष्ट त्यांनी घेतलेत, पण त्यात कुठेही तक्रार नव्हती. कुठेही असं नव्हतं की माझी फॅमिली लाईफ कॉम्प्रोमाइज होते, माझी सोशल लाईफ कॉम्प्रोमाइज होते आणि मला माझ्या स्वतःसाठी वेळ मिळत नाहीये. स्वराज्य हेच त्यांचं वेळ होतं आणि म्हणून दिवसरात्र एक करून त्यांनी त्या स्वप्नाला स्वतःसाठी वाहून दिलं होतं. मग आता हेच एक उदाहरण घेतलं ना तुम्ही, तर तुम्हाला कळेल की महाराजांचं पॅशन काय होतं. हे महाराज जेव्हा आग्र्यातून निसटले तेव्हा 2223 किलोमीटरचा प्रवास 24 ते 25 दिवसांमध्ये रोज 60 ते 70 किलोमीटरची घोडदौड करत यायचं आणि आपल्या राजगडावर अगदी सुखरूप परतायचं. तुम्ही यावरून विचार करा हे काय वेळ असू शकतं. म्हणजे अफझल खानाला स्वतः जाऊन भिडायचं, इतकी सगळी माणसं असताना मी स्वतः जाऊन त्याला भिडणार. हे वेळ आहे ना, हे वेळ ज्या करिअरमध्ये आपल्याला सापडेल, ज्या उद्योगात आपल्याला सापडेल, तो खरा आपल्यासाठी उद्योग आहे. त्यात खरी मजा आहे. मग तुम्हाला काम कधी काम वाटणार नाही, तुम्हाला मजा वाटणार. तर ही तिसरी गोष्ट. चौथी महत्वाची गोष्ट ती म्हणजे सत्सद विवेक. आता सत्सद विवेक म्हणजे काय, चांगलं काय आणि वाईट काय यातला फरक मला माहीत असणं, बरोबर. आणि जे चांगलं आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये करणं आणि जे वाईट आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये न करणं, दॅट इज सत्सद विवेक. आणि हा सत्सद विवेक महाराजांकडे काय होता याबद्दल काय वेगळं सांगायचं. म्हणजे त्यांच्या चारित्र्याबद्दल आपण अनेक गोष्टी ऐकत आलेलो आहोत, ते कसे होते आणि त्यांना माहित होतं की मी जे करतोय ते योग्य आहे आणि ते मला करत राहायचंय. मग लोक काय म्हणतील, इतर लोक मला त्याच्यासाठी सपोर्ट करतील किंवा विरोध करतील, या गोष्टीमध्ये ते कधीच नसायचे. त्यांनी त्या प्रत्येक गोष्टी ज्या त्यांना योग्य वाटल्या, ज्याने त्यांचं स्वराज्याचं आणि इतरांचं भलं झालं, त्या गोष्टी ते करत राहिले आणि जे वाईट आहे ते कधी केलं नाही. तो सत्सद विवेक आपल्याला आपल्या उद्योगात वापरता येतोय का. म्हणजे मी जर लोकांना फसवून त्यांच्याकडून जास्तीत जास्त पैसा लुबाडून जर मी पैसे कमवत असेल तर ते जास्त काळ टिकणारं नाहीये. म्हणून हा सत्सद विवेक ही चौथी गोष्ट आहे जी आपल्या स्वप्नात असली पाहिजे. आणि पाचवी आणि सगळ्यात शेवटची गोष्ट, मी त्याला पाचवं ठेवतोय पण ती महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आर्थिक इंजिन. म्हणजे तुमच्या स्वप्नामध्ये तुमचं आर्थिक इंजिन चालवण्याची ताकद पाहिजे, उत्पन्नाचे पर्याय पाहिजेत. कारण म्हणतात ना मंडळी, सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. तुम्हाला जे काही करायचं त्यासाठी पैसा हवा. महाराजांनी जेव्हा त्यांना जंजिरा जिंकता येत नव्हता, प्रचंड प्रयत्न करून, एक दुर्दैव तेच आहे, म्हणजे तेच एक अपयश म्हणता येईल की त्यांना खूप प्रयत्न करून जंजिरा मिळवता आला नव्हता, पण ते त्या गोष्टीबद्दल कधी तक्रार करत बसले नाहीत की जंजिरा मिळत नाहीये. त्यांनी जर कोकण किनारपट्टी पाहिलीत किंवा अगदी जेवढा समुद्र किनारा स्वराज्याच्या आरमाराखाली होता त्या सगळ्या समुद्र किनाऱ्यावर त्यांनी किल्ल्यांची रांग लावली. म्हणजे त्यांनी स्वतः किल्ले बांधले, जलदुर्ग बांधले आणि त्यासाठी जो काही खजिना, म्हणजे जितका काही पैसा स्वराज्यामध्ये होता त्याचा अर्धा पैसा रिता केला गेला, म्हणजे तो रिकामा झाला, असं सेजवळकर सांगतात. म्हणजे मंडळी हे जे काही आहे, स्वप्न जे असतं ते तुमच्या पैशांवर आधारलेलं असतं आणि तो पैसा येण्याचे मार्ग तुमच्या स्वप्नात असले पाहिजे. त्यामुळे तुम्ही जे करिअर तुम्ही निवडणार आहात, ज्या उद्योगात तुम्ही उतरताय, पैसे कमवण्याचं माध्यम किंवा पैसे कमवण्याचे मार्ग हे त्यामध्ये ठरलेले असले पाहिजे. म्हणजे अनिकेत, मला असं वाटतं या 5 गोष्टी ज्या महाराजांच्या स्वराज्य स्वप्नात होत्या त्या आपल्या स्वप्नातही आल्या पाहिजेत. नंबर 1 म्हणजे ती लोकांची गरज असली पाहिजे. म्हणजे माझं प्रॉडक्ट किंवा माझी सर्व्हिस ही जर लोकांची गरज आहे किंवा लोकांच्या गरजेवर सोल्युशन म्हणून मी माझं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस काढतोय, तर मला लोकांचा सपोर्ट मिळेल. दुसरं, माझी बुद्धिमत्ता उच्च प्रतीला वापरली गेली पाहिजे, उच्च पातळीवर वापरली गेली पाहिजे. तिसरं, त्याचं पॅशन मला हवं, वेळ हवं, तर ते करायला मजा येणार आहे. चौथं, माझा सत्सद विवेक वापरला गेला पाहिजे. आणि 5वं, आपलं आर्थिक इंजिन चालवण्याची ताकद या स्वप्नामध्ये असायला हवी, असं मला वाटतं. महाराजांकडून आपण जर शिकायचं असेल स्वप्न ठरवण्यासाठी कोणत्या 5 गोष्टी हव्या, तर या गोष्टी मला असं वाटतं की त्या असायला हव्या. बरोबर आहे, नक्कीच तुम्ही बरोबर सांगितले. की 5व्या पॉइंटवर तुम्हाला बोलेल की बरेच लोक म्हणतात की पैसा सगळं काही नाहीये. ठीक आहे, पैसा सब कुछ नाहीये, लेकिन पैसा बहुत कुछ है. या 5वा मुद्दा उद्योजकांनी लक्षात घेतला पाहिजे की व्यवसाय किंवा आपलं काम आपल्याला फायदा होईल त्यासाठीच केलं जातं किंवा आपल्यामुळे समाजाला फायदा होईल. त्याच्यामुळे उद्योग करताना आर्थिक नियोजन असलंच पाहिजे आणि गडबड होते ती या आर्थिक नियोजनाच होते, बाकी कुठे गडबड होत नाही. बरोबर, हा 5वा मुद्दा प्रेक्षकांनी सुद्धा लक्षात घेतला. अगदी बरोबर बोललास अनिकेत, बरं झालं तो हा विषय काढलास. बरेच जण असं म्हणतात की पैसा सर्व काही नसतो. मी मानतो की पैसा सर्व काही नसतो, पण पैसा बरंच काही असतो. आणि पैसा सर्व काही नसतो अशी म्हणणारी 2च प्रकारची माणसं असतात. एक, ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे
आणि दुसरे ज्यांच्याकडे पैसे कमवण्याची हिंमत नाहीये. बरोबर. अदरवाईज मी जसं म्हणतो पैसा सर्व काही नसतो, पण तो बरंच काही असतो. बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला पैसा लागतो. तुम्हाला तुमचं स्वतःचं भागवून जर सोशली कॉन्ट्रीब्यूट करायचंय तर तुमच्याकडे पैसे हवेत, पैसे कमवण्याचं माध्यम हवं. म्हणून तर महाराजांचं जेव्हा निधन झालं तेव्हा स्वराज्याची जी नेटवर्थ आहे ती त्यांच्या चलनानुसार 7 ते 8 कोटी होऊन होती. म्हणजे आजच्या रकमेनुसार जर आपण बघायला गेलो तर 4 लाख कोटी रुपयाची मालमत्ता असलेलं हे स्वराज्य महाराजांच्या निधनाच्या वेळी होतं. मग हे उत्पन्नाचे मार्ग असल्याशिवाय किंवा पैसे कमवण्याचे मार्ग असल्याशिवाय असू शकत नाही, ते शक्य नाहीये. म्हणून आर्थिक इंजिन चालवण्याची ताकद असायला हवी, हा 5वा मुद्दा तुमच्या त्या स्वप्नामध्ये असायलाच हवा.